राज्यातील मातंग समाजासाठी महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे। मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना आता होणार आहे। महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशिक्षण कौशल्य विकास रोजगार निर्मिती क्षेत्रात आरटी आता महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं समजतंय। 6 विभागाच्या माध्यमातून हे आरटीचं कामकाज चालणार अशी सुद्धा माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे। एवढे आपण पाहू शकतो, लोकसभा निवडणुकीनंतर जो अर्थसंकल्प राज्य सरकारने जाहीर केला त्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या लोकप्रिय घोषणांचा समावेश होता। त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा आरटी अण्णाभाऊ साठे या प्रशिक्षण संस्थेची घोषणा करण्यात आली आहे। त्याच्या निर्मितीबद्दल मोठा निर्णय घेण्यात आलाय। जी बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था आहे बार्टी, त्या धर्तीवर ही स्थापना करण्यात आली। खऱ्या अर्थानं बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा लाभ दिला जातो, मात्र त्यातून मातंग समाज असेल किंवा इतर घटक असतील हे वंचित राहतात। त्यामुळे आम्हाला स्वतंत्र संस्था स्थापन करून हवी अशा प्रकारची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती। त्याला कुठेतरी राज्य सरकारने आता मंजुरी दिली आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जो आहे शासन निर्णय आता प्रकाशित करण्यात आला। त्यामुळे खऱ्या अर्थानं काही दिवसांपूर्वी अमित गोरखे यांना भाजपने मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली होती। त्यानंतर लगोलग हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे कुठेतरी मातंग समाजाला जवळ करण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे प्रकारची टीका आता सातत्याने होऊ लागली। हो, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मोठा निर्णय हा महायुती सरकारने घेतल्याचं पाहायला मिळत आहे। मातंग समाजासाठी आता आरटीची स्थापना होणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णय हा मातंग समाजासाठी महायुती सरकारकडून आता घेण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजप आमदार अमित बोरके आहेत। अमितजी, आपण पाहतोय मोठा निर्णय खरं तर हा मातंग समाजासाठी घेण्यात आलेला आहे। आरटीची स्थापना करण्यात आलेली आहे। मातंग समाजाची स्वप्नपूर्ती ही महायुती सरकारने केलेली आहे। आपल्याला कल्पना असेल, माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मातंग समाजासाठी लहुजी वस्ताद साळेंचं स्मारक असेल, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ पुनर्जीवित असेल, अशी सर्व कामं करत असताना या महायुती सरकारनं आमचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नातनं खऱ्या अर्थानं मातंग समाजाला शैक्षणिक प्रगतीसाठी नवसंजीवनी दिलेली आहे आणि याचा उपयोग संपूर्ण मातंग समाजामधील सर्व विद्यार्थी मित्र हा सामाजिक हितासाठी आणि शैक्षणिक हितासाठी करेल आणि ही खऱ्या अर्थानं मातंग समाजासाठी संजीवनीच आहे। हो अमितजी, मात्र आपण पाहतोय आरटी स्थापन करण्याला रिपब्लिकन स्टुडंट युनियनचा विरोध सुद्धा पाहायला मिळतोय। बार्टी फोडून आरटी स्थापन करणं हा राज्य सरकारचा जातीय अजेंडा आहे असं त्यांचं मत आहे। यावर तुमचं काय म्हणणं आहे? जातीय अजेंड्याचा विषय नाही। आपण जर वेळोवेळी खऱ्या अर्थानं बार्टीचा जर अभ्यास केला तर बार्टीमध्ये खऱ्या अर्थानं 59 जातींसाठी ही बार्टीची स्थापना मागच्या सरकारनं केलेली होती। पण 59 जाती मध्ये करत असताना पण त्यामध्ये 59 जातींसाठी खऱ्या अर्थानं काम झालेलं आज तागायत दिसलेलं नाही। आपण माहितीच्या अधिकारात अनेक कार्यकर्त्यांनी याच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि मातंग समाज हा महाराष्ट्रातला अनुसूचित जातीमधला 2 नंबरचा समाज असतानाही त्याच्यावर अनेक वेळा अन्याय झालेला आपण बघतोय आणि खऱ्या अर्थानं मी त्या ज्यांनी विरोध केला त्यांना विनंती करेल, त्यांना सांगेल की याच्यातनं कुठलाही बार्टीला त्रास होणार नाहीये। या ठिकाणी आरटी स्थापन झाली, सेपरेट बजेट आहे, विशिष्ट समाजासाठी बजेट आहे आणि आपण अगदी बंधुभावानं राहिलं पाहिजे। आमचा विकास म्हणजे सगळ्यांचा विकास, तुमचा विकास म्हणजे आमचा विकास। त्यामुळे इथे दुजाभाव करण्याची काहीच आवश्यकता वाटत नाही आणि शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने सरकारनं उचललेलं हे उत्तम पाऊल आहे असं मी म्हणेल। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांनी या
आरटी स्थापनेला विरोध केलेला आहे ते अमोल वेटाम सध्या आपल्यासोबत आहेत। अमोल, जे आपण पाहतोय खरं तर महायुती सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र तुम्ही त्याला विरोध करतायत, तुमचं नेमकं म्हणणं काय? विरोध त्या निर्णय आणि त्या संविधानिक तरतुदींवर आहे। भारतीय संविधान अनुसूचित जाती हा शब्द वापरते आणि हा समूह अनुसूचित जाती समूहातील 59 जातींना आरक्षण आहे, केवळ एका जातींना नाहीये। त्यामुळे भारतीय संविधान 46 कलम शैक्षणिक व आर्थिक आरक्षण संदर्भात बोलते तर ते पूर्ण अनुसूचित जातीला आहे। तर अशा पद्धतीने तरतूद करणे हे असंविधानिक आहे आणि हा निर्णय असंविधानिक असल्यामुळे त्याचा विरोध आम्ही करतोय। एकंदरीत बार्टीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, यामध्ये सर्व समाजाचे विद्यार्थी आहेत की फेलोशिप मिळत नाहीत म्हणून ते आंदोलन करतात। त्यातून सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 2010 पासून 25,000 कोटी अखर्चित परत केलेले आहेत, त्यावर शासन काही बोलत नाहीये। आणि अशी पद्धतीची विभागणी अनुसूचित जातीमध्ये भारतीय संविधान प्रमाणे करता येत नाही, तर सरकारने करून असंविधानिक पाऊल उचललेलं आहे, त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। हो हो, नक्कीच अमोलजी। अमितजी, आपण पाहतोय अमोल वेटाम यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? अमितजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलं ते सर्वांसाठी होतं, गरिबांसाठी होतं, वंचितांसाठी होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे शैक्षणिक दृष्ट्या सगळ्यांना माहिती आहे। मला माननीय अमोलजींनाच प्रश्न करायचा आहे, याआधी महाराष्ट्र सरकारने विशिष्ट समाजासाठी महात्मा फुले मंडळ चालू केलं, अण्णाभाऊ साठे महामंडळ चालू केलं, चर्मकार महामंडळ चालू केलं, मग त्यावेळेस आपल्याला असं वाटलं नाही का की इथे वेगवेगळा दुजाभाव केला जातोय? लक्षात घ्या, शैक्षणिक प्रगती ही झाली पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार आहेत आणि शिक्षणाचीच प्रगती होऊ शकते हे वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय। त्यामुळे सेपरेट जरी आरटी झाली असली तरी याचा हा खऱ्या अर्थानं वंचित आणि गरीब आपलेच बंधू असलेल्या मातंग समाजाला फायदा होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणाचाही विरोध असण्याचं कारण मला वाटत नाही। हो अमितजी, मात्र संविधानात खरं तर पाहायला गेलं तर आधीच सवलती आहे असं अमोल वेटाम यांचं म्हणणं आहे। मुळातच बार्टीची स्थापना ही सर्वांसाठी झालेली नाही, त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की का बार्टी दुजाभाव करते असं म्हणणं आहे का की आरटीची मागणी करण्यासाठी, किंवा बार्टी हा मेरिटवर बेस्ड आहे। जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी असतील ते मेरिट बेसवरती ते ऍडमिशन घेतात, त्यांच्यासाठी प्रशिक्षण संशोधनासाठी दिले जातात पैसे। असं आहे की काय शासनच कमी पडलं का काय त्याच्यामध्ये, असं ते दिसून येते का शासनच दुजाभाव करते का काय? अमितजी, यावर तुमचं काय म्हणणं आहे? जे अमोल साठम आरोप करतात यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो, शासन दुजाभाव करण्याचा विषय नाही। जर आपण प्रत्यक्ष जर बार्टीतनं जर माहिती घेतली तर बार्टीमध्ये अनेक वेळा असं होत की बऱ्याचदा वेळा अनेकांना इच्छा असते, 59 जातीमधल्या प्रत्येकाला इच्छा असते की बाबा आम्ही त्या बार्टी थ्रू कुठेतरी जावं, पण त्यामध्ये इकॉनॉमिकल गरिबीमुळे तो विद्यार्थी त्या अभ्यासापर्यंत पोहोचू शकत नाही आणि पुस्तकं त्याला मिळत नसतात, गावखेड्यात अजूनही तेवढी सुविधा नाहीये आणि तिथनं त्या एक्झामला तो खऱ्या अर्थानं खास करून मातंग समाजाची मुलं बराच वेळा तिथे पोहोचत नाहीत आणि म्हणून घेतलेला हा निर्णय। खरं तर या निर्णयामुळे ह्या विशिष्ट समाजाला फायदा होणार आहे आणि आजही समाज जर पाहिला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आजही शैक्षणिक दृष्ट्या आणि इतर दृष्ट्या तो अप्रगत आहे, त्यामुळे याचा फायदा होईल। त्यामुळे शासन कुठलाही दुजाभाव करते असं मला वाटत नाही। मला यामध्ये अनेक मुद्दे ऍड करायचा आहे की पीएचडी होल्डर आधीच आता आंदोलन करत आहेत की त्यांना ते मिळत नाहीये पैसे, आपले पैसे आज सामाजिक न्याय विभागाचे पूर्ण परत जातात आणि सामाजिक न्याय विभागाला कोणताच भारतीय संविधानात अधिकार प्राप्त करतो की कास्ट विदिन कास्ट रिझर्वेशन करा, अशा पद्धतीचं कोणतं करू शकत नाही ते। आणि घेतलेला निर्णय हा असंविधानिक आहे, कारण ह्यामध्ये आरटी स्थापन करत असताना आता त्या निर्णयामध्ये असं लिहिलेलं आहे की बार्टीचाच पैसा वापरा पुढील लेखाशीर्षक उपलब्ध होतोपर्यंत। अशा पद्धतीचं नवीन चूल मांडण्याची काय गरज होती सरकारला? तर ह्यामध्ये स्पष्ट आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावून जे गमावलेलं ते मॅन्डेट आहे अनुसूचित जातीचं ते मिळवण्याचं काम किंवा ह्यामध्ये समाजात तेढ निर्माण व्हावं त्यासाठी उचललेल्या शासनाने पाऊल आहे, तर याचा देखील आम्ही निषेध करतो। हो नक्कीच अमोलजी आणि अमितजी, तुमचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।